ठोस माहितीशिवाय ईव्हीएमला दोष देणार नाही अशी महत्त्वाची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांना फेर मतमोजणीचा अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचंही त्यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला होता। राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली। याबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाने आरोपही केले। दरम्यान आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या उलट भूमिका घेतल्याचं दिसतंय। लोकसभेला जी वोटर्स लिस्ट होती आणि विधानसभेला जी आहे त्याच्यात खूपसं अडिशन आणि डिलिशन आणि ती लोकही अरविंदजींनी उभी केली होती मीडियाच्या समोर। त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे जरा अस्वस्थ करणार आहे। आता तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का वोटर्स लिस्टमध्ये काय आहे हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही। आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही, कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।